नमस्कार मंडळी, मी डॉक्टर समाधान बाहेकर. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. सर्पदंश म्हणजेच स्नेक बाईट. आपल्या गावात, शेतात, पावसाळ्यामध्ये साप चावण्याच्या घटना वाढतात. योग्य माहिती आणि वेळेत उपचार घेतल्यामुळे बऱ्याच रुग्णांचे जीव वाचू शकतात. भारतामध्ये दरवर्षी लाखो लोकांना साप चावतो. मात्र त्यांना योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे बरेच जण अडचणीत येतात. त्यामुळे साप चावल्याची काय लक्षणे असतात, आपण काय केलं पाहिजे, काय करू नये आणि उपचार कसा असतो हे आपण थोडक्यात समजून घेऊया. भारतामध्ये अंदाजे 80पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आढळतात. परंतु त्यामध्ये काही साप हे विषारी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोब्रा म्हणजेच नाग, कॉमन क्रेट म्हणजेच मण्यार, रसेल व्हायपर म्हणजेच घोणस आणि सॉफ्ट-स्केल्ड व्हायपर म्हणजेच फुरसे यांनाच बिग फोर असेही म्हणतात. या सापांमुळेच बहुतांश गंभीर स्वरूपाचे सर्पदंश होतात. साप चावल्यानंतरची लक्षणे. साप चावल्यानंतर काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये ही लक्षणे दिसायला लागतात. त्यामध्ये व्हॅस्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईटमध्ये सूज येणे, अतिशय वेदना होणे, जखमेभोवती काळसरपणा जाणवणे, रक्तस्राव होणे किंवा रक्तदाब कमी होणे. न्यूरोटॉक्सिक स्नेक बाईटमध्ये डोळे उघडता न येणे, ज्याला आपण टॉसिस म्हणतो, बोलणं अस्पष्ट होणे, जिभेला किंवा ओठांभोवती मुंग्या येणे, श्वासोच्छवास मंदावणे ही लक्षणे दिसू लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कधीकधी सुरुवातीला ही लक्षणे दिसत नाही, परंतु रुग्णालयात नेणे खूप महत्त्वाचे आहे. साप चावल्यानंतर तात्काळ काय करावे? साप चावल्यानंतर सुरुवातीला 10-15 मिनिटांमध्ये घेतलेले निर्णय पेशंटचा जीव वाचवू शकतात. गरज नसताना धावपळ करू नका. पेशंटला शांत ठेवा. साप चावलेला भाग हलवू देऊ नका. शक्य असल्यास सापाचा फोटो दुरून काढा. 108 आणि आपत्कालीन सेवांना फोन करा. पेशंटला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जा. पेशंटला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळणे खूप महत्त्वाचे असते. साप चावल्यानंतर काय करू नये? आजही लोक साप चावल्यानंतर खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी करतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. जसे की जखम कापणे, रक्त शोषून काढणे, घट्ट टुर्निकेट बांधणे, पेशंटला मद्य देणे, साप पकडण्याचा प्रयत्न करणे, माती, तेल, झाडपाला अशा घरगुती औषधींचा वापर करणे. या सगळ्या गोष्टी खूप धोकादायक आहेत. रुग्णालयात काय उपचार केले जातात? पेशंटला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टर पेशंटचा श्वासोच्छवास, रक्तदाब आणि नाडी तपासतात. जखमेची स्थिती पाहतात. कोॲग्युलेशन प्रोफाईल आणि 20 मिनिट्स होल ब्लड क्लॉटिंग टाईम नावाची टेस्ट करतात. गरज असल्यास पेशंटला अँटीस्नेक वेनम म्हणजेच ASV नावाचे इंजेक्शन दिलं जातं. अँटीस्नेक वेनम हा एकमेव सर्पदंशावरील प्रभावी उपचार आहे. न्यूरोटॉक्सिक स्नेक बाईट जर पेशंटला झालेला असेल तर रेस्पिरेटरी सपोर्ट किंवा व्हेंटिलेटरी सपोर्टची गरज पडू शकते. अँटीस्नेक वेनम जर वेळेत मिळालेलं असेल तर 95 ते 97% रुग्ण पूर्णपणे बरे होतात. साप चावू नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? अनेक लोकांना ही माहिती नसतं की सर्पदंश टाळणं हे सोपं आहे. रात्री बाहेर जाताना टॉर्चचा वापर करा. बाहेर जात असताना पायजमा किंवा बूटचा वापर करा. उंदरांची संख्या कमी ठेवा. घराभोवती लाकूड, कचरा अशा प्रकारच्या वस्तू साचू देऊ नका. सर्पदंश हा घाबरून जाण्याचा आजार नाही आहे. सर्पदंश झाल्यानंतर लगेच रुग्णालयात जाऊन ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचे आहे. ही माहिती इतरही लोकांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. निरोगी राहा, काळजी घ्या. थँक्यू.